आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि माझी चालली पूजेची मांडणीची तयारी सुरू आहे. रांगोळी काढली होती सिंपल अशी आणि रांगोळी काढून होते नाही होते तोपर्यंत संचितने आमचं कसं केलंय बघा. तर तो काय मी काय करायला लागले ना माझ्या मागं मागं असतो. जा म्हणलं तर काही जात नव्हता आणि कामं वाढवून ठेवत असतो माझी. तर पूजेसाठी तांदूळ घेतले होते ते तांदूळ सांडले होते आणि ते गोळा पण करत बसला होता. पूजेचीच फुलं घेतली, फुलं पण पाहिजेत म्हणला. घाटे आणले होते खायचे ते एका साईडला आणि त्याचं चालली होती मध्ये मध्ये अशी लुडबुड. नंतर मी सगळी मांडणी मांडून घेतली. फुलांची छान अशी रांगोळी घातली त्याच्यामध्ये पणती ठेवली. नंतर श्री महालक्ष्मी प्रसन्न असं रांगोळीमध्ये काढलं आणि मी पूजा कशी मांडते ते तुम्हाला सांगते. म्हणजे नंतर 5 फळं किंवा 1-2 असेल तरी पण चालते. नंतर कळसाचा तांब्या, त्याच्यावर फूल, छोटासा लक्ष्मीचा फोटो होता, त्याला हार केला होता, हार घातला होता. थोडेसे पैसे ठेवले होते, साखर, शेंगदाणे ठेवले होते, पान, सुपारीचा विडा ठेवला होता. अशी मी पूजा मांडत असते. नंतर पूजा मांडून झाली का संध्याकाळी उद्यापन करायचं होतं. 5 मुलींना बोलवून पुस्तक दिलं होतं. केळी, ₹1 आणि शिरा केला होता प्रसादासाठी. तर असं उद्यापन केलं. संध्याकाळी खूप जास्त घाई गडबड झाली त्यामुळे दाखवायचं काय व्हिडिओ काढायला चालले नाही. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला? मी आता बनवते हेल्दी टेस्टी ओट्सचा उत्तप्पा. तर ओट्स उत्तप्पा बनवण्यासाठी ओट्सला पाण्यात भिजत घालायचे. 10-15 मिनिटं पाण्यात ओट्स चांगले भिजले की बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, खिसून घेतलेलं गाजर, बीट, बारीक कट केलेली मिरची, कोथिंबीर सगळं मिक्स करायचं आणि मसाल्यांमध्ये तुम्हाला जे कोणते मसाले आवडतात ते घालू शकता. मी धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घातलं आणि सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एवढं सगळं मिक्स होते तोपर्यंत नॉनस्टिकचा पॅन किंवा साधा तवा ठेवला तरी पण चालतोय. मी आता नॉनस्टिकचा पॅन ठेवला होता त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं. तेल पसरून घ्यायचं आणि मग जे आता आपण तयार केलेलं सगळं मिश्रण होतं तर ते चमच्यानी चमच्यानी सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. जेवढं पातळ पसरता येते तेवढं पातळ पसरून घ्यायचं. आता हा ना ओटचा उत्तप्पा भाजत नाही पटकन. भाजायला खूप जास्त वेळ लागतोय. त्यामुळं कमी गॅसवर व्यवस्थित एक साईड भाजली का नंतर मग दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचा आणि भाजायला सगळ्यात जास्त वेळ लागतोय पण टेस्ट एक नंबर लागते. त्यामुळे तुम्हाला जर ओटचा उत्तप्पा वगैरे करून बघायचा असेल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा. खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागतोय. करायला जरी वेळ लागत असेल ना तर खायला एक नंबर लागतोय. कसा झालाय नक्की सांगा ना या खायला. खिचडी बनवते मी. चला आता खिचडी मी कशी बनवते ते दाखवते. तर लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. 2 बारके बटाटे कट करून घेतले. तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं लालसर होत आलं की थोडं मीठ घालायचं. मिठामध्ये बटाटे छान असे तेलात शिजवून घ्यायचे. बटाटे व्यवस्थित शिजले का नंतर मग मी काय केलं जाडसर असं मिरची मिक्सर मधून बारीक करून घेतली होती. तर ती जाडसर अशी मिरची घातली. नंतर रात्रभर भिजवलेला साबुदाणा घातला. थोडासा शेंगदाण्याचा कूट सगळं व्यवस्थित नीट मिक्स करायचं. जेवढा साबुदाणा व्यवस्थित परतून घेतला तर तेवढी खिचडी मस्त होते. तर आम्ही साबुदाणा पण म्हणतो, खिचडी पण म्हणतो, काय पण म्हणत असतो. तर तुम्ही काय म्हणताय ते सांगा. आणि सगळं परतून झालं की तर बघू शकता आपली छान अशी साबुदाण्याची खिचडी तयार झाली. खूप म्हणजे खूप भारी लागते. मला मिरची कट करून पेक्षा थोडीशी जाडसर बारीक करून आवडते. एकदम मऊ असा झाला होता. साबुदाण्याची खिचडी कशी झाली ते नक्की सांगा आणि या फराळ करायला. बाय. तर मी ना आता बनवते वांग्याचं भरीत. ते पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते. तर वांगी होती आणि सुकायला लागली होती. त्यामुळे म्हणलं आता चला भरीत करूया. सगळी वांगी गॅसवर छान अशी कमी गॅसवर व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतली. थंड झाल्यावर त्याची साल काढली, साईडला ठेवली. छोटीशी कढई घेतली. कढईमध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी घालायची. नंतर बारीक असा कट केलेला कांदा, लालसर असा कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर मग एक 5-7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्याला असं ओबड-धोबड असं बारीक करायचं. खूप जास्त बारीक असं करायचं नाही. थोडंसं ओबड-धोबड करायचं. नंतर टोमॅटो घातला तरी चालतोय, नाही घातला तरी चालतोय. पण मी थोडासा आपला टोमॅटो बाकीची भाजी करताना थोडासा शिल्लक राहिला होता. त्यातला थोडा टोमॅटो घातला. चवीनुसार मसाले घालायचे आपल्याला जे कोणते मसाले आवडतात ते. मी थोडासा किचन किंग मसाला घातला, चटणी घातली, मीठ घातले, हळद घातलं. नंतर हे असं मॅशर असतं त्याने व्यवस्थित वांगी घालून मॅश करायचं. आळी वगैरे आहे का बघायची बरं का. तर आळी वगैरे काय नव्हती. मग साल काढली, सगळं मिक्स केलं, मॅशरने मॅश केलं आणि नंतर इथं बघू शकता छान अशी वरून कोथिंबीर घालायची. एकदम टेस्टी आपलं भरीत तयार झाले. कसं झालंय नक्की